कर्दळीवन म्हणजे काय? शैल्यजवळचे कर्दळीवन. महत्त्वाचे म्हणजे श्री स्वामी समर्थ हे शैल्याच्या कर्दळीवनात शिरले व नंतर तेथूनच बाहेर पडले. हे सर्वस्वी चूक आहे, हे आधी लक्षात घेतले पाहिजे. कर्दळी अथवा कदळीवन या शब्दांबाबत श्री स्वामी उपासकांमध्ये नेहमीच एक संभ्रम आढळून येतो. मात्र प्रत्यक्षात असे की श्री नृसिंह स्वामी महाराज हे गाणगापुरी लीला करीत होते. माघ मध्य प्रतिपदा श्री गुरु प्रतिपदा शके 1300 बहुधान्य संवत्सरे सन 1378 ते शैल्यगमन करते झाले व 300 वर्षानंतर तेच श्री स्वामी महाराज हे पुन्हा लाकूड तोड्याच्या निमित्ताने समाधी उतरवून या कर्दळीवनातून बाहेर पडले व भरतखंडात फिरत फिरत अखेरीस अक्कलकोट येथे स्थिरावले, अशी एक कथा बऱ्याच ग्रंथात प्रसिद्ध झालेली आहे. परंतु तिला प्रत्यक्षात मात्र कोणताही आधार नाही. ही कथा स्वतः श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांनी मान्य केली होती का? या कथेत तथ्यांश किती? श्री स्वामी महाराजांस एका भक्ताने प्रश्न केला की महाराज आपण कोठून आलात? तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांच्या मुखातून उत्तरेतील भागीरथी गंगेपलीकडच्या कर्दळीवनातून निघाल्याचा उल्लेख आहे. म्हणजे शब्दशः अर्थ घ्यायचा तर ते उत्तर हिंदुस्थानातील काशीच्या पलीकडील कर्दळीवनातून आल्याचे प्रतीत होते. कर्दळीचे वन म्हणजे केळी अथवा देवकेळीचे वन असे जाणकारही मान्य करतात. परंतु हे कर्दळीचे वन कोणते हा खरा प्रश्न आहे. त्याचप्रमाणे गाणगापूरचे नृसिंह स्वामी हे दक्षिणेतील श्री शैल्येच्या कर्दळीवनात खरोखरीच गेले होते का हे वाचकांनी समजून घ्यावे. श्री गुरुचरित्राच्या ज्या संदर्भानुसार आपण श्री नृसिंह स्वामी हे कर्दळीवनात गेले असे समजतो ते वृत्तच आता श्री दत्तात्रेय प्रभूंच्याच लीलेने असत्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या प्रचारात असलेले श्री गुरुचरित्र 52 अध्यायी असले तरी मूळ श्री गुरुचरित्र 55 अध्याय आहे ते प्रकाशित आहे. त्यातील नोंदीनुसार शैल्य गमनाची तिथी ही प्रत्यक्षात श्री गुरु हे गाणगापुरी संजीवन स्थितीत निजानंदी बैसले याचीच आहे. प्रत्यक्षात शैल्यगमन यात्रेऐवजी श्री नृसिंह स्वामींनी त्या शुद्ध भगवत स्वरूपाने तो तपोनिष्ठ स्वरूपात प्रवेश केला होता, संजीवन समाधी प्रवेश केला होता. परंतु त्या काळात श्री गुरुभक्त यवनी बादशहा व सरदारांचे गाणगापूर क्षेत्रावर असलेले लक्ष या घटनेनंतर तापदायक ठरले असते, म्हणून हा समाधी प्रवेश झाल्याचे न सांगता शैल्यगमनाची कथा पसरवण्यात आली. या स्थानाच्या जवळपासची केशव चैतन्य, अनंत चैतन्य, शेख नूर दरगाह ही असंख्य स्थाने गोडी गुलाबीने नंतर जोर जबरदस्तीने हिंदूंकडून मुसलमानांकडे गेली होती. गाणगापूरचे तसेच झाले असते, म्हणून श्री गुरुक्षेत्राबाबत कल्पित शैल्यगमन प्रकरण जाहीर झाले. श्री गुरूंच्या समाधीबाबत आपल्या महान सत्पुरुष व शिष्यमंडळाने एक रहस्य गडद करून ठेवले, ती त्या काळाची गरजच होती. हे वाचल्यानंतर सर्व उपासकांना प्रश्न पडेल की यासाठी श्री गुरूंनी कर्दळीवनात गेल्याचाच उल्लेख का आणि श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कर्दळीवनातून आलो या निर्देशाचा अर्थ काय? इतरांबरोबर मलाही हा प्रश्न पडला होता. कदळी शब्दाचा गूढार्थ त्या मूळ शुद्ध स्वरूपानेच उत्स्फूर्तपणे उपलब्ध करविला तर आमच्यासारख्या अज्ञजनांच्या ज्ञानात मौलिक भर पडणार असा विचार करी श्री स्वामी समर्थ महाराजांकडे मनधरणी केली. त्यावेळी घरातच ठिकठिकाणाहून प्राप्त करविलेले हजारो ग्रंथ संग्रहात असल्याने त्यात शैल्य मल्लिकार्जुन क्षेत्रासंदर्भातल्या एखाद्या कर्दळी या तपोभूमीत काही माहिती मिळते का ते पाहावे असा विचार तात्काळ मनी उपजला. मग आधी सहज हाती लागतील ते ग्रंथ पाहण्याचे ठरवले. त्यात मला भेट असलेल्या पुस्तकांवर पहिला मोर्चा वळवला. त्यात पुस्तकाची उभी चवड हाताळत असताना चुकून असा हात लागला की ते एक पुस्तक आपली रांग सोडून खाली पडले. तेव्हा अनपेक्षितपणे हाती आलेले हे पहिलेच पुस्तक होते. अक्क महादेवींची वचनसुमने. उत्सुकतेने ते उघडले तेव्हा थेट 121 क्रमांकाचे पृष्ठ उघडले. त्यावर कदळी ऐंबुदू तन कदळी ऐंबुदू मन वचन क्रमांक 115 नजरेस पडले.
या कन्नड रचनेवरील मराठी भाष्य असे आहे. कदळी रूपी तन, कदळी रूपी मन, कदळी रूपी विषय, कदळी रूपी भवघोरारण्य, कदळी रूपी जीवनाला जिंकून तव पाशी आले, कदळीच्या वनात भवहराला पाहिले, भवसंसार जिंकुनी आलीस पोरी म्हणूनी, प्रेमाने आलिंगुनी जवळ घेतले, चन्न मल्लिकार्जुनाच्या हृदय कमलात मी दडले. या रचनेतून अक्क महादेवींना काय म्हणायचे आहे हे आपण तर समजून घेऊच, पण ते समजून घेण्याआधी त्यांच्या जीवनचरित्राविषयी काही माहिती जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. सन 1132 ते सन 1168 हा या साध्वींचा काळ मानला जातो. दक्षिण प्रांतात उडुगणी गावात, सध्या अपभ्रंशाने उडुतळी, जिल्हा शिमोगा या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. राचकवींच्या कथानुसार ओंकार आणि लिंगम्मा यांची ही कन्या. तर अन्य 3 ग्रंथकार चामरस कवी, चन्नबसवांक, एळंदूर हरीश्वर हे अक्कंच्या मातापित्याचे नाव निर्मल व सुमती असे सांगतात. तर पिट्टपर्ती बसव हे मातापित्यास कुटिलालाल व निर्मल असे संबोधितात. शेवटी अक्क महादेवी या एकच होऊन गेल्यात. आपण त्यांचाच विचार करू. कौशिक नामक जैन राजाच्या दडपणामुळे त्यांना राजमहालात राहावे लागले. काही जण कौशिक हा अक्क महादेवीचा पती होता असेही म्हणतात, परंतु त्या जन्मजात साध्वी असून मनोमन शिवचन्न मल्लिकार्जुनाला पती म्हणून स्मरत आणि भजत. जन्मसिद्ध असल्याने पुढे त्यांना कधी अंगावर वस्त्रे घालावीत याचेही भान राहिले नव्हते. त्या पूर्ण दिगंबर अवस्थेत असत. त्यांचा केशसंभार हा अति लांबसडक असल्याने त्याचाच वेढा अंगावर असायचा. एक प्रकारे हाच त्यांचा वेश असायचा. अध्यात्म मार्गात त्यांचा अधिकार फार मोठा असल्याने त्यांची तत्कालीन संतपुरुषात उठबस होती. सर्वांशी त्यांचा पारमार्थिक संवाद चालायचा. तत्कालीन सत्पुरुष अल्लम प्रभुदेव हे त्यांना श्री गुरु समान होते. या अक्कम महादेवी साध्वींची परीक्षा घेण्याच्या मिशाने अल्लम प्रभूंनी त्यांना एक मार्मिक प्रश्न विचारला होता. तू जर कामाला जिंकले असे म्हणते, मग केसांनी शरीर झाकण्याचे कारण काय? तेव्हा त्या सामर्थ्यवान साधूंना त्या वीर विरागिणीने दिलेले उत्तर तितकेच जहाल व सामर्थ्यशाली वचनाने भरलेले आहे. त्या म्हणाल्या, प्रभू, फळ आत पक्व झाल्याशिवाय त्याची बाह्य साल निघत नाही. माझा देह वा काममुद्रा पाहून तुम्ही कामपीडित होऊ नये या भावनेने अंग झाकले. याबद्दल प्रश्न करून दुखवू नका अण्णा. चन्न मल्लिकार्जुनाच्या देवाच्या देवालाही मी कमी नाही. या उत्तराने अल्लम प्रभूंना समाधान वाटले. अजब तपोभूमी क्षेत्र असणाऱ्या शैल पर्वतावरील कर्दळी वनात मल्लिकार्जुनांच्या शोधासाठी त्यांनी अक्क महादेवींना निघण्याचा निर्देश केला. त्या शैल्य मल्लिकार्जुनाच्याही पुढे असलेल्या कर्दळी तथा कदळी वन भागात त्यांच्या मागे लागलेला कौशिक राजाचा ससेमिरा टाळण्यासाठी त्या गेल्या. तिथे त्यांनी मल्लिकार्जुनास प्राप्त केले हे सारे खरे आहे, पण प्रत्यक्षातले कदळीचे वन म्हणजे काय आणि मल्लिकार्जुन नेमका कोण आहे त्याबद्दलचे अक्क महादेवींचे व अन्य सत्पुरुषांचे भाष्य काय आहे हे आणखीनही वेगळे आहे. आणि हे विशेषतः आमच्या साऱ्या स्वामीभक्त जाणकार मंडळींनी आवर्जून जाणले पाहिजे. म्हणजे त्यांच्या मनात जी आजवर कर्दळी वनाविषयीची कपोलकल्पित भूमिका तयार झाली आहे ती ढासळून पडेल, ती तशी कोसळण्याचीच गरज आहे. कर्दळी वनाविषयीची ही माझी वचने नाहीत, ती एका महान आध्यात्मिक मार्गातील साध्वीची वचने आहेत. तसेच अन्य काही महापुरुषांनी जगाला सावध करण्यासाठी केलेली भाष्य आहे. भक्त हो, आता सावध होऊन ती वाचा, समजून घ्या. कर्दळी वन म्हणजे कुठले तरी एक जंगल ही कविकल्पना धरून आपण चुकीचे अर्थ काढत तर नाही ना हे पहा. अल्लम प्रभुदेव म्हणतात, ब्रह्मरंध्रामधील शिवकला वृक्ष म्हणजे कदळी हो. दुसरे एक भाष्यकार म्हणतात, कदळी म्हणजे ब्रह्मरंध्रामधील निष्कल लिंग होय. स्वतः अक्क महादेवींनी जो स्वानुभव प्रकट केला ती रचना आपण वर पाहिलीच. त्यांच्या कथनानुसार कदळी म्हणजे तन मन विषय विकार भवसंसार या साऱ्या गोष्टींचा समूह. किंबहुना जीवनालाच त्या कदळी स्वरूप समजतात. या सर्वांवर विजय मिळवून त्या भगवत स्वरूपाला प्राप्त करण्यास तत्पर झाल्या.
या कदळीवनातच त्यांना भवहराचा साक्षात्कार झाला. त्या परब्रह्माने त्यांना तत्काळ भवसंसार जिंकून आलीस पोरी असे मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. तेव्हा त्या मी त्याच्या हृदयकमलात दडून बसले असे म्हणण्यामागे आता त्या दोघांमध्ये वेगळेपण राहिलेला नाही असा अर्थच उघड आहे. कर्दळी म्हणजे एक भौगोलिक स्थान एवढाच सीमित अर्थ नसून त्याला असा आध्यात्मिक अर्थही आहे. तो भक्तांनी लक्षात घेतल्यास श्री स्वामी समर्थ हे कोणत्या कर्दळीच्या वनातून आले ते समजेल. अक्क महादेवी म्हणतात त्यानुसार कदळी म्हणजे काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर या विकारांच्या जाळ्यात सापडलेले मन. विषय वासना व भवसंसाराच्या घनघोर अरण्याचेच नाव आहे कर्दळीचे वन. या सर्वांवर अंकुश ठेवणारा भवहर हेच मल्लिकार्जुन श्री स्वामीराया होत. कदळीला जिंकणारा प्रत्येक जीव आपल्याच हृदयात विद्यमान असणाऱ्या श्री स्वामींचे दर्शन प्राप्त करवितो. अशा भक्तालाच तो भवहर उचलून घेतो, आपल्यात सामावून घेतो. भक्ताच्या भक्तिभावाला भुकेला भवहारक भगवंत भक्ताने भावभक्ती बळे भ्रमित भवसंसाराला भुलविल्याचे भासवितो. हे असे नाट्य दर्शवून भक्तपालक श्री स्वामीदेवराया त्यास पूर्ण स्वरूपास मिळवतो. भवसंसारातील विषय वासना, षड्रिपू, श्वापदांना अंमळ नियंत्रणात आणून शरीर व त्यातील कल्पित वनाला जिंकताच अक्क महादेवींनाही कदळीच्या वनातील त्या भगवंताचा अनुभव आला आहे. हे सर्व अवलोकन केले असता श्री नृसिंह स्वामी हे कोणत्या कदळी वनात गेले असावे व श्री स्वामी समर्थ हे कोणत्या वनातून निघाले याचा स्पष्ट बोध होतो. हे सुज्ञास अधिक सांगणे न लगे. मग शैल्यजवळच्या कर्दळी वनात आढळणाऱ्या मुंग्यांच्या वारुळाचा फोटो, वाहत्या पाण्यातील शिवलिंगाचा फोटो असा कल्पनाच्छल अनेक जण करताना दिसतात. ते होणार नाही. कर्दळी वनाच्या सहलीचा मध्यंतरी बाजार माजला तसा खोटा धंदेवाईकपणा व्हायला नको. भगवान श्री दत्तात्रेय हे श्री नृसिंह स्वामी नामक दिव्य देहाच्या माध्यमातून त्यांच्या भक्तांना मार्गस्थ करण्यासाठी लीला कार्य करतात व स्वस्वरूपात स्वस्थ होतात. हेच त्यांचे शैल्यगमन होय. प्रत्यक्षात जो शैल्यगमन दिन साजरा होतो त्या दिवशी गाणगापुरात श्री नृसिंह स्वामी संजीवन समाधिस्थ झाले हीच वस्तुस्थिती आहे. एखाद्या सत्पुरुषाला आवश्यकतेनुसार जगदोद्धारणासाठी पुन्हा अवतार धारण करणे हे मुळीच अशक्यप्राय नसते. पण तोच देह पुन्हा लीला कार्यार्थ फिरला पाहिजे असा नियम नाही. याचप्रमाणे परब्रह्म स्वरूपाचा आणखी एक स्वतंत्र दिव्य आविष्कार संसारेश्वर रूपात सर्वत्र संचारण्यासाठी कर्दळी वनातून निघून जगत कल्याणार्थ लीला करत राहिला. त्या दिव्य स्वरूपास अक्कलकोटात श्री स्वामी समर्थ नामाभिधान प्राप्त झाले. श्री स्वामी महाराजांचे कर्दळी वनातून येणे हे असे प्रतिकात्मक आहे. ते समजून घेतले की कल्पनेची कुऱ्हाड लाकूड तोड्याच्या हातातून वारुळावर पडायला नको आणि कल्पनेचे वारुळही नको. सर्वत्र निजानंद स्वस्थता आहे इतकेच. अक्कलकोटात वारुळाची कथा का फैलवण्यात आली हे देखील शहाण्या सुरत्यांनी समजून घ्यावे. महाराजांच्या पायावर एक घाव होता व त्याची कल्पना असल्याने चाणाक्ष ब्रिटिश राज्यकर्ते हे महाराजांना स्वातंत्र्य युद्धातला एक सेनानी समजत होते. त्यानुसार त्यांची बारकाईने तपासणीही चालू होती. याकरिताच महाराज कोण, कोठून आले या प्रश्नांच्या सरबत्ती त्यांच्याच लोकांकडून झाडल्या जात होत्या. स्वातंत्र्य समरातील अनेक योद्धे हे स्वातंत्र्याचे युद्ध फसताच भूमिगत झाले. त्यातील बहुतेक जण पारमार्थिक मार्गास लागले हे खरे आहे. त्यातून ब्रिटिशांची छाननी चालूच होती. श्री स्वामी महाराजांवरही त्यांचा संशय होता. हाच असे मीरा सुटावा यातून नित्याच्या सेवेकऱ्यांकडून लाकूड तोड्याच्या कथेचा जन्म झाला. प्रत्यक्षात त्यात तथ्यांश काहीच नाही. महाराज हे जग तारण्यासाठी अवतरले, परंतु व्यवहार जगालाच सत्य समजणारे लोक त्यांच्या परब्रह्म स्वरूपाला न जाणून घेता त्यांना कर्दळी वनातल्या वारुळात बसवतात. काही बोळसट लोकांना समजावणे मुश्किल आहे, पण खऱ्या स्वामी भक्तांनी मात्र महाराजांविषयीच्या भलत्याच चर्चेत रमू नये म्हणून हा महत्त्वपूर्ण खुलासा करण्याचे येथे प्रयोजन आहे. श्री स्वामी समर्थ.